छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्याच्यानिमित्त थोडेसे विचार. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई अशा अनेक संतांनी महाराष्ट्राच्या मातीत स्वातंत्र्य, मानवता आणि बंधुतेच्या मूल्यांची प्रेरणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वारकरी संतांच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांच्या स्वराज्यात प्रजेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजा सन्मानाने पूर्ण होऊन स्त्रियांना आत्मसन्मानाने जगता येईल. जातीभेद आणि धर्मभेद यांना थारा नसे, कोणावरही अन्याय वा जुलूम होत नसे. शेती आणि व्यापार उद्यमाची भरभराट होत असे. प्रजेला आनंद आणि सुखी ठेवण्याचं काम महाराजांनी केलं. अनेक जण स्वराज्यासाठी बलिदान द्यायला तयार होते. अनेक जणांनी बलिदान दिले. वेतन सुरू करणारे पहिले राजे म्हणजे शिवाजी महाराज. वतनदारांनो, वाडेपाडा, रयतेसारखे साध्या घरात राहा. शेतकऱ्यांना राजांनी छान धडे दिले. शेतकऱ्यांना अन्नधान्य, बी बियाणे, आऊत काठी दिली. दुष्काळात आधार दिला आणि बैल द्यायला रोख पैसे दिलेत. शिवरायांनी पडीत जमिनी रयतेला दिल्या. लागवडीसाठी सर्व मदत केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि सर्वांच्या घरात सुख आले. रयतेच्या पिकांची काळजी घेतली. सैन्यातील घोड्यांना दाना वगैरे लागणारी तर रोख रक्कम देऊन त्यांनी खबरदारी घेतली. रयतेला त्रास दिला नाही. इतर राजांचे सैन्य सरंजामी पद्धतीने होते. ते खडे सैन्य होते. लढाया करणे त्यांचा व्यवसाय होता. युद्धातून मिळालेली लूट त्यांच्या उपजीविकेचे साधन होते. घराघरातून व शेतीच्या कामापासून दूर असल्यामुळे त्यांना रयतेची पर्वा नसे. शिवरायांच्या सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता, तर लूट थांबवणे हा होता. त्यांना निश्चितच पगार देण्यात येईल. शिवरायांचे सैन्य निव्वळ सैन्य नव्हे, ते शेतकरीही होते. बहुतेक शिपाई शेती-भाती करीत बायका मुलांसह राहत होते. सैन्यातील कर्त्या शेतकऱ्याला शेतीसाठी विशेष रजा देणारे शिवराय हे एकमेव द्वितीय राजे होते. आरमारात जहाज उभारण्यासाठी लाकडाचे महत्त्व असूनही शिवरायांची आज्ञा. रयतेने लोकांसारखी जतन करून ठेवलेली झाडे तोडण्यास त्यांचे दुःखास पारावार काय. जरी झाड जीर्ण झाले असले तरी त्याचे धन्यास राजी करून पैसे देऊन तोडून घ्यावे. कोणी शिकुटी करतील, आग लावून सारे पीक जाळून खाक होईल, ते गोष्टी त्यांना नको होत्या. त्याच राज्य करणे. त्याने 18 जाती, 4 वर्ण यास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे. सैन्यात भरती होण्यासाठी धर्म ही अट नव्हती, तर स्वराज्यनिष्ठा आवश्यक होती. सर्व धर्मांचा आदर होता. सर्व धर्मांच्या पवित्र स्थळांचा सन्मान केला. लुटीला गेल्यावर कुराण ग्रंथाला, मशिदीला नुकसान पोहोचू नये. कोणत्याही स्त्रीला छळू नये. जर एखादी कुराणाची प्रत हाती आली तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून आपल्या मुसलमान लोकांच्या स्वाधीन करावी, असा आदेश शिवरायांनी दिला होता. आसमानी किताब म्हणजे कुराण. ते ईश्वराची वाणी आहे. त्यात ईश्वरास जगाचा ईश्वर म्हटले आहे. मुसलमानांचा ईश्वर असे म्हटलेले नाही, कारण हिंदू आणि मुसलमान दोन्ही ईश्वरांपाशी एक रंग आहेत. कुणी मस्जिदीमध्ये त्याचे स्मरण करून भाग देतात, तर कुणी देवालयात घंटा वाजवितात. कोणाच्याही धर्मास विरोध करणे हे आपला धर्म न पाळणे व ईश्वराने लिहिलेले रद्द करणे वा त्याला दोष देणे आहे. शास्त्र अन्यायाच्या दोन्हीही दृष्टीने विचार केला तरी जिझिया पट्टी ही गैर आहे. अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. शिवरायांचा अंगरक्षक सिद्दी इब्राहिम खान. मृत्यूनंतर वैर संपले. शिवरायांनी प्रतापगडावर अफजल खानाची कबर बांधली आणि त्यांच्या दिवाबत्तीची सोय स्वराज्याच्या खर्चातून लावली.
शेतकऱ्यांच्या पुरींवर बलात्कार करणाऱ्या बाबाजी भिकाजी गुजर या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. शिवरायांनी तिला चोळी बांगडी देऊन सन्मानाने परत पाठवले. बेलवडी येथे सरदार सकुची गायकवाड याने 27 दिवस लढलेल्या किल्लेदार सावित्रीबाई या शत्रूवर स्त्रीवर बलात्कार केला. शिवरायांनी आपल्याच सरदेराचे डोळे काढून त्याला तुरुंगात डांबले. सावित्रीच्या शौर्याचा सन्मान करून जिंकलेला प्रदेश तिला परत केला. महाराजांचा सन्मान करत सावित्रीने शिल्प तयार केले. मोहिमेत जाताना कुणीही भटकीनी कुणबीनी अगर कलावंतीनी बरोबर घेऊ नये असे आदेश देण्यात येत असे. शस्त्रबंदीचा कायदा मोडला. सर्व शुद्ध, अस्पृश्य आणि महिलांच्या हाती शस्त्र दिले. अंधश्रद्धेविरुद्ध शिवराय. मूल पालथे जन्मले अशुभ मानले जायचे. छत्रपती राजाराम महाराज पालथे जन्मल्यावर शिवराय म्हणाले, पुत्र पालथा जन्मला तो दिल्लीची पातशाही पालथी घालील. शिवरायांच्या आद्यपत्रकातून वेशधारी फकीर, जोगी, जंगमादीचे भुताटकी भरून फिरणारे आहेत, त्यांचा विश्वास करू नये, त्यांच्या मोहात पडू नये. 1659 साली कोकणातील खेम सावंत यांनी महाराजांना पोर्तुगीज बनावटीची तलवार पेश केली. त्यातून पोर्तुगीज भाषेत लिहिलेले आहे, हीच ती भवानी तलवार. गुलामाच्या व्यापारास बंदी. शिवरायांची ताकीद. माझ्या राज्यात स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास संमती नाही. बाहेरील प्रदेशातील वस्तूंवर जास्त कर लादले. पोर्तुगीज मिठावर जबीर कर, स्वराज्यातील मिठावर शत्रू कर. समाजवादी छत्रपती पोवाडा. आजही वा मज असाच शिवबा माझा, जे समाजवादी महाराष्ट्राचा राजा. तो राजा कसला लोकशाहीचा कलिजा, तो असूनी राजा पर समाजवादी सर्जा. मुजरा माझा त्या महान संस्कृती बुरुजा, भावगीत होता आधी जनतेच्या गरजा. नफ्यासाठी तडपडे त्याच म्हणे तू मरजा, नाव म्हणता विसावा फक्त ठाव होतो प्रजा. चारी हृदयात घोड्यांवर गेली, स्वारी हृदयात घोड्यांवर गेली, काया जिजविली प्रजा सुखी केली, कीर्ती पसरली अशी फुलवेली, कीर्ती पसरली अशी फुलवेली. महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली. त्यांना कुळवाडी भूषण म्हणजे शेतकऱ्यांचा राजा म्हटले. माळवेगडी सोबतीला शिपाही गेले उघड्याला, टळे ना रयत सुखाला बनवी नव्या कायद्याला. कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवरायांचा. शिवरायांचे हे विचार महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच विचार संविधानात उतरविले. छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्य भारतीय संविधानात आणि म्हणून संविधानाच्या मूळ हस्तलिखितामध्ये पान नंबर 141 वर छत्रपती शिवरायांचे चित्र आहे. इतिहास हे हत्यार आहे. त्याने समाज घडवता येतो आणि बिघडवताही येतो. शिवरायांचा इतिहास विकृत करून जातीय धर्मद्वेष पसरवणाऱ्या शक्तींना रोखणे गरजेचे आहे. म्हणून छत्रपती शिवरायांचे खरे कार्य समजून घेण्याची आणि ते घरोघरी पोचवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. ना जातीचे ना धर्माचे, शिवाजी राजे रयतेचे. प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रमाणे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल. ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझे नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर. माझे नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. आवडलं की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे, कसा गेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात. अहो चोरून काय होतं? चोरून पोट भरतं का? दात करून पोट भरत नसतं कोणाचं. बघा, आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा. पण माझे व्हिडिओ घेऊ नका, चोरू नका, असं एवढंच माझं म्हणणं आहे. असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर.